मॅच असते, परंतु आज काही कारणामुळे ते अनुपस्थित आहेत, पण ऑनलाईन पाहत आहेत. ते आमचे शुभम म्हात्रे सर आमचे जिवलग मित्र आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण शुभेच्छा वयाळ टीमला देऊया आणि त्यांना आपण शुभेच्छा देऊया नवीन 4 व्हीलर घेतल्याबद्दल. पनवेलहून खरं तर या स्पर्धेला विशेष करून शुभेच्छा आणि सदिच्छा देण्याकरता क्रिकेटचे एक सच्चे दर्दी म्हणून ज्यांची ओळख आहे आदरणीय मंदार शेठ पिंगळे साहेब आमच्या व्यासपीठावर बसलेले आहेत. विशेष या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी पनवेलहून आलेले आहेत. त्यांचं पण आपण स्वागत करूया. योगेश शेठ बडेकर यांच्याकडून आमच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मी योगेश शेठ बडेकर यांचा विशेषतः आभार या ठिकाणी व्यक्त करेन. बीड टीम आपला एक प्रतिनिधी पाठवा. योगेश शेठ बडेकर साहेबांकडून आलेला पहिला षटकार पहिला चौकार ऑप्शनल आहे. दोघांमधील एक जर आला तर त्याच्यासाठी 500 आणि पहिला विकेट जो गोलंदाज कमवेल त्याच्यासाठी 500 योगेश शेठ बडेकर साहेबांकडून. आजच्या रात्रीतील सेकंड राऊंडची पहिली मॅच असेल वयाल वर्सेस धोत्रे. दुसरा सामना होईल नेरलपाडा वर्सेस किरवली आणि त्या दोघांमधून जो जिंकेल 2 मॅचमधून. चला चला आता लवकर मैदानाची आखणी करून घ्या. 1:30 वाजलाय. मैदानाची आखणी लवकर करून घ्या. वयाल टीमने टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय आणि त्यांच्या विरोधात अनुश्रा 11 स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे. कालच्या रात्रीमध्ये चांदई संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला आहे. चांदई संघ देखील जवळपास 3 ते 3:15च्या आसपास या ठिकाणी दाखल होईल. चांदई संघ जर लाईव्ह मॅच पाहत असेल आपण देखील 3 ते 3:15च्या आसपास मुठ्ठी वेणगावच्या या क्रीडांगणावरती आपण उपस्थित राहा सुपर 6च्या मॅचसाठी. सुपर 3 मध्ये जे 2 संघ गेलेले आहेत आंबोट आणि खरिवली त्याही 2 टीमला आम्ही नक्की आमंत्रित करतो. आपणही 3:45च्या आसपास आपणही मॅच जर लाईव्ह पाहत असाल आपण देखील 3:45च्या आसपास इथे उपस्थित राहा. शेवटची रजनी स्पर्धा आपल्याला रात्रीतच समाप्त करायची आहे. मोठी लढत होईल. यानंतर देखील किरवली आणि त्यांच्या विरोधात नेरलपाडा. बघा या ठिकाणी पुन्हा एकदा पारितोषिक मात्र आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच स्त्रीमूर्ती आमचे गणेश शेठ बडेकर योगेश शेठ बडेकर संतोष शेठ बडेकर या व्यासपीठावरती आहेत आणि त्यांनी सांगितलं खेळाडूंसाठी आम्ही पारितोषिकं देतो आहे. समालोचकांना पारितोषिकं आम्ही दिली पण प्रेक्षकांना पण आम्ही पारितोषिक दिल्याशिवाय सोडणार नाही. प्रत्येक आयवा कॅच जो प्रेक्षक या ठिकाणी घेईल त्याला त्रिमूर्ती अर्थातच गणेश शेठ बडेकर योगेश शेठ बडेकर आणि संतोष शेठ बडेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आयवा कॅचला या ठिकाणी दिलं जाईल. दरम्यान मी आदरणीय वैभव शेठ बोराडे यांना विनंती करतो की योगेशजी बडेकर साहेब आपली वाट पाहत आहेत त्यामुळे वैभव शेठ बोराडे आपण यावं व्यासपीठावरती. योगेश शेठ बडेकर साहेब तुम्हाला आमंत्रित करतायत यायचं आहे आपण. चला आपण सन्मान करून घेऊया. रेल्वे रिक्षा स्टँड युनियनचे अध्यक्ष आदरणीय अरुण शेठ धामसे साहेब या ठिकाणी आहेत. आमचे अरुण शेठ धोमसे साहेब या ठिकाणी आहेत. मी अभिषेक भाई गायकर यांच्या शुभ हस्ते मात्र उर्फ फर्म भाई म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. तर रेल्वे
रिक्षा स्टँड युनियनचे अध्यक्ष अरुणजी ढोमसे साहेब यांचा आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतो. त्यांची इच्छा होती की खरंतर अभिषेक भाई गायकर साहेब यांच्या शुभ हस्ते आमचा हा सन्मान व्हावा आणि आज त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र आपण सन्मान करतोय. अरुण शेठ ढोमसे साहेब रेल्वे रिक्षा स्टँड युनियनचे अध्यक्ष उर्फ फॉर्म भाई यांचा पण आपण सन्मान या ठिकाणी केलेला आहे. वेळ काढून आपण आलेला आहात त्याबद्दल आपला विशेषतः आभार या ठिकाणी आम्ही व्यक्त करूया. मैदानाच्या आतमध्ये आपण पुन्हा एकदा जाऊया. फरम भाई आपण आलेला आहात त्याबद्दल आपला विशेष आभार आम्ही व्यक्त करूया. गोल्डन मॅन आहेत ते. मैदानाची आखणी सुरू आहे. टीम वयाल फिल्डिंग आपण लवकर लावून घ्या. चला आमच्या आयोजन कमिटीचे जे सदस्य गेलेले आहेत लवकरात लवकर आपण ती आखणी पूर्ण करा आणि वयाल टीम आपण फिल्डिंग लावून घ्या. अंपायर आमचे तीनही ऑफिशियल अंपायर आपणही खूप छान काम केलं. आता काही मॅचेस आहेत त्यामुळे आपणही थोडी आता स्पीडअप घेऊया. 5 मॅच 6 मॅच आहेत आजच्या रात्रीच्या. 1:30 वाजलाय. आपण जर जास्त टाइम करत राहिलो ना तर कदाचित 6 मॅच सकाळचे 7 वाजतील. मानस इथेच थांबणार आहे. चला मैदानाची आखणी आता कंप्लीट झालेली आहे आणि टीम आदित्य स्मृती यंगस्टर वयाल फिल्डिंग लवकर लावा आणि बॅटिंगसाठी टीम उतरती ती मात्र अनुश्रा 11 स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे. अमित तुपे यांनी आज पॅक केलेला हा संघ अनुश्रा 11 धोत्रे बॅटिंगसाठी उतरला. 4 ओव्हरची मॅच आहे. चला 1 ओव्हर पॉवर प्ले आणि 4 ओव्हर 4 बॉलर. नक्कीच तत्पूर्वी एक सूचना मात्र आपण देऊया. अर्थातच आता 1 मे महाराष्ट्र दिन जवळ आहे परंतु त्या दिवशी पौर्णिमा पण आहे आणि त्याचंच औचित्य साधून खरं तर आपल्या श्री आई महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये खरं तर राजेशजी आंबवणे यांनी मात्र एक पूजा सगळ्या समस्त गावांसाठी समस्त बांधवांसाठी आयोजित केलेली आहे. तर जेवढे आमचे आदिवासी बांधव असतील आणि जेवढे मोठे वेडगाव गावचे ग्रामस्थ असतील सगळ्यांना विनंती आहे की 1 मेला आपण आई महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये त्या पूजेसाठी यावं. हे हा सगळ्यांना आमंत्रण मी खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. आमचे मामाच आहेत राजेशजी आंबवणे आणि ती पूजा जी आपण तिकडे ऑर्गनाईज केलेली आहे 1 मे रोजी पौर्णिमेच्या निमित्ताने आई महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये त्या पूजेसाठी समस्त मोठे वेडगाव ग्रामस्थांनी आणि आदिवासी बांधवांनी यावं ही नम्रतेची विनंती. आदरणीय आमदार साहेबांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन आणि मॅचला होतीये सुरुवात. पहिला बॉल बॅटची कडा मागे चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेने. चेंडूचा पाठलाग लास्ट मोमेंटला बॉल तर अडवलाय. तोपर्यंत धावा मिळतील टीम धोत्रेला. अनुश्रा 11 धोत्रेचा अकाउंट इथे ओपन
आणि पंच या ठिकाणी चेक करतात की बाउंड्री आहे की नाही, इथून चेक केलं जाईल. आमचे कॅमेरामॅन आणि टेक्निकल ऑपरेटर सहित आपण इथून चेक करतो की लास्ट मोमेंटला बॉल अडवलाय की नाही, चौकार आहे की नाही, चेकिंग इथून मात्र केलं जात आहे. भरपूर धावत होते. फिल्डर पायाने अडवण्याचा प्रयत्न झाला आणि लास्ट मोमेंटला हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे की नाही, लाईन वरती पाय आहे की नाही चेकिंग करतो आणि इथून तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल. वन्स अगेन परत एकदा आपण चेक करतोय. भरपूर धावला होता. कविश पवार तिथे चेंडूचा पाठलाग करत होता आणि इथून तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय की इथून मात्र चौकार अडवलेला आहे. 2 धावा फक्त मिळतील. अनुश्रा 11 धोत्रेचा स्कोर पहिल्या बॉलवर 2 धावा. दुसरा बॉल विकेट किपरला लागून परत एकदा फर्स्ट स्लिप कडे. 1 रन 2 बॉल 3. बाईच्या स्वरूपातली टीमच्या खात्यात धाव आहे. संत सुरुवात. कविश पवार आहे पहिला बॉलर आहे. आदित्य स्मृती यंगस्टर वयाल टीमचा. कविश पवारच्या बॉलिंग वरती मागच्या मॅच मध्ये देखील त्याने तो इम्पॅक्ट टाकला होता. आता देखील परत एकदा आला पण समोर येतो मात्र हर्षद, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्याच्या बॅट मधून स्ट्रोक आलाय. ऑन साइडला फक्त सिंगलच मिळेल. थांबून थांबून खेळतायत. 3 बॉल 4 धावा. टीमची टोटल चांगली हवी आहे. 4 ओव्हरचीच मॅच आहे. 4 ओव्हर मध्ये किमान 50 पार धावा अनुश्रा 11 धोत्रे टीमला उभाराव्या लागतील. गणेश रसाळ आणि त्याच्या साथीला हर्षद आले कविश पवारच्या विरोधात. गणेशच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. सर्कलच्या बाहेर बॉल निघालाय. खेळाडू बॉल पर्यंत निसटला. बॉल मिस फिल्डिंगचा चौकार. अनुश्रा 11 धोत्रेला धावा मिळतील 4. धन्यवाद. चौकारासाठी अर्थातच आदरणीय योगेश शेठ बडेकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. त्यांनी सांगितलं आहे पहिला चौकार पहिला षटकार ऑप्शनल. त्याच्यासाठी 500 जे आता जमा होतील या फलंदाजाच्या अकाउंटमध्ये आणि पहिला विकेट जो येईल त्याच्यासाठी पण योगेश शेठ बडेकर यांच्याकडून ते 500चं पारितोषिक आहे. 4 बॉल मध्ये 8 धावा झालेले आहेत. कविश पवार. गणेश रसालच्या बॅटमधून स्ट्रोक आला. मिड ऑन मध्ये खेळाडू रन घ्यायचे. डायरेक्ट हिट. स्टंप उखाडून काढलेत. तिसऱ्या पंचांकडे निर्णय इथून सोपवण्यात आलाय. पुन्हा तिसरे अंपायर आमचे इथून चेक करतील. काय हिट मारली मिड ऑनच्या फिल्डरने. अल्पेश पवारने तो डायरेक्ट हिट केला पण इथून चेक केलं जात आहे आणि तिसऱ्या पंचा निर्णय आला. फलंदाज आउट. गणेश रसाल बाद. 5 बॉल 8. फलंदाजाची नेहमी बॉलरला धास्ती असते. असा वैभव रसाल, षटकार किंग वैभव रसाल मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. आदित्य स्मृती यंगस्टर वयाल. कविश पवारने 5 बॉल मध्ये फक्त 8 धावा दिलेल्या आहेत. लास्ट बॉल आहे. शेवटचा बॉल आणि पहिल्या ओव्हर मध्ये कविश पवारने धावा दिल्यात फक्त 8. 1 ओव्हर 8 धावा दिलेले आहेत. 3 चौकार 3 षटकार मारले तर वैभव रसालला विनोद पाटणकर यांच्या वतीने प्रत्येकी 500 रुपयाचा कॅश प्राइज वैभव रसालसाठी असेल आणि पहिल्या ओव्हर मध्ये धोत्रेच्या धावा आहेत फक्त 8. वैभव रसाल
सिक्सर मारणारा हा खेळाडू आहे धोत्रे संघाचा, अनुश्रा 11 धोत्रे. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या वयाल संघ. किरवली आणि त्यांच्या विरोधात नेरळपाडा. इनिंग ब्रेक मध्ये बरोबर आपण टॉस साठी या. किरवली यानंतर खेळणारे नेरळपाडाच्या विरोधात गणेशजी बडेकर, योगेशजी बडेकर, संतोषजी बडेकर या मंचावरती उपस्थित. आणि या त्रिमूर्तीकडून भरपूर कॅश प्राइज आहे. सौरभ शेठ बोराडे यांनी देखील या स्पर्धेला प्रचंड मेहनत घेतली. समाधान मात्रे आलेले आहे. समाधान मात्रे आलेले आहेत. चला चला स्पीडअप असू द्या. 1:30 वाजून गेलाय. स्पर्धेची अंतिम रात्र. अजून 6 मॅचेस आहेत. या मॅचला जर आपण इन्क्लूड केलं तर आदरणीय समीर शेठ पेठे, समीर शेठ पामट्री यांना मी विनंती करतो आपण स्टेजवरती या. समीर शेठ. समाधान मात्रे आलेले आहे. आदित्य स्मृती यंगस्टर वयाल टीमचा बॉलर आहे समाधान मात्रे. 8 रन आहेत आणि समोर येतो वैभव रसाल. KPL मध्ये ज्याने बाईक जिंकली होती, कर्जत तालुक्याची स्पर्धा ज्याने गाजवली होती, तो अनुश्रा 11 धोत्रे टीमचा वैभव रसाल. पहिलाच बॉल वैभवचा स्ट्रोक आलाय. मिड ऑनला बीट करून बॉल चाललाय. एकच सिंगल स्ट्राईक पासून दूर ठेवलंय वैभवला. एकच धावा आहेत त्या 9. वयाल टीमने पहिला सामना पराभवाच्या छायेतून खेचला. त्यानंतर आता वैभव रसाल आणि त्याची टीम अनुश्रा 11. आज अमित तुपे यांनी तो पुरस्कृत केलेला संघ आहे. 9 धावा आहेत. 1 ओव्हर 1 बॉल 9 धावा. हर्षद जो मागच्या मॅच मध्ये हिरो ठरला होता, 24 धावा त्याने बॅट मधून केला होता, तो आता स्ट्राईक वरती आहे. समाधान कडून हा बॉल समोर ठेवलाय. हर्षदला बीट करून बॉल विकेट किपर तेजस कडे. पण इथून मात्र वाईट बॉल, लाईन लेन सगळ्या गोष्टींची पाहणी आमचे अंपायर करतायत आणि निर्णय आला वाईट बॉलचा. 10 धावा. 1 बॉल 10 धावा. दुसरी ओव्हर आहे समाधान मात्रेच्या विरोधात. वाईटची रन आली. 10 रन आहेत. हर्षद साठी उडवण्याचा प्रयत्न होता. बॉल इथून डॉट आलाय. 2 बॉल 10. वयलच्या विरोधात बॉलरचा अंदाज घ्यावा लागेल. पडल्यानंतर बॉल थोडासा समाधानचा बघू शकाल आपण. बाहेर निघाला. 10 धावा. एकच विकेट आहे. विकेट सेफ आहेत, त्यामुळे अटॅकिंग क्रिकेट अनुश्रा 11 धोत्रेला दाखवावं लागेल. समाधानच्या गोलंदाजीवर हर्षदच्या बॅटमधून मागे आलाय चौकार. का यस, थँक्यू सो मच. मॅच बॉल आलेले आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा आभार. 14 धावा आहेत या बाउंड्रीने. 3 बॉल आणि 14. चला चला मॅच मध्ये स्पीडअप ठेवा. बॉल आलेला आहे. 14 धावा आहेत. हर्षद इथून बॅटिंग करतोय समाधान मात्रेच्या विरोधात. दुसरी ओव्हर प्रगतीपथावरती. पुढे आला होता हर्षद. विकेट किपर कडे बॉल आहे. समाधान मात्रेच्या ओव्हर मध्ये समोर मारण्याचा विनोद पाटणकर यांच्या वतीने 3 षटकाराला 500, 3 चौकाराला देखील 500 आहेत वैभव रसाल साठी. प्रत्येक आयवा कॅश साठी सौरभ शेठ बोराडे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज. 1500. जर का एक हातात तुम्ही कॅश पकडली तर, एक हातात पकडली तर 500. 1000. सौरभ शेठ बोराडे यांनी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना बरेचसे पारितोषिक लावलेलं आहे. 14 धावा. 5 चेंडू झालेत. समाधान मात्रेच्या विरोधात हर्षदची बॅट. एकच चौकार त्याने मारलाय 5 बॉल मध्ये. 14 धावा आहेत फक्त. लास्ट बॉल आहे समाधान मात्रेचा. लास्ट बॉल समोर मारला हर्षदने. चाललाय चेंडू ओव्हर दी रोप. षटकार. धमाका हर्षदचा सिक्सर. तीन आमचे स्टार्स
आदरणीय गणेशजी बडेकर, योगेश शेठ बडेकर आणि त्याच्याच बरोबरीने संतोषजी बडेकर साहेब या ठिकाणाहून प्रस्थान करतायत. वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आमदार चषक 2026ला या स्पर्धेला आपण आपला वेळ दिलात आणि आम्हाला शुभेच्छा दिल्यात. त्याबद्दल योगेश शेठ बडेकर, गणेश शेठ बडेकर आणि संतोष शेठ बडेकर या त्रिमूर्तीचं विशेष आभार आपण व्यक्त करूया. मानस डीजे मास्टर साठी विनोद पाटणकर यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेलं आहे. क्या बात आहे. मला पण 100 आलेले आहेत. थँक्यू. 2 ओव्हर 20 जावाय. चला गेम स्पीडअप ठेवा, जास्त टाइम अजिबात घेऊ नका. किरवली संघाचे कर्णधार, नेरळपाड्याचे कॅप्टन या वैभव रसाल, अनुश्री 11 धोत्रेचा अजून मैदानाच्या आतमध्ये. वयाल टीमचा एक तरी बॉलर जर का वैभवच्या कचाट्यात सापडला तर मात्र तो इथून मोठी इनिंग खेळेल. आदरणीय योगेशजी बडेकर, गणेश बडेकर हे या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल वैभव शेठ बोराडे यांच्याकडून 3 षटकाराला 5,555 रुपयाचा कॅश प्राइज आहे. योगेश शेठ बडेकर, गणेश शेठ, आपण या स्पर्धेसाठी आलात खास करून वैभव शेठ बोराडे यांच्याकडून 3 षटकाराला 5,555. विनोद पाटणकर यांचे 1,000 आहेत वैभवच्या षटकार हॅट्रिक साठी. 2 ओव्हर धावा आहेत त्या 20. बेटा कमाल करेगा तब विनोद पाटणकर धमाल करेगा. 2 ओव्हर धावा आहेत त्या 20. धमाल पण करतील, माल पण करू शकतात. वैभवच्या बॅटमधून विनोद पाटणकर यांना दणका देणारा कदाचित आलाय का. आणि खर तर पहिला सिक्सर आलाय. महाराजांना वंदन करणारा, छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होणारा सिक्सर आहे. काय शॉट होता, काय स्ट्रोक होता. निशांच्या विरोधात 26 धावा आहेत. 26 धावा, 1 बॉल आणि 26 धावा. काय बॅटिंग करतो वैभव रसाल. वैभव साठी 100 आलेले आहेत. विनोद पाटणकर नामी काफी आहे. 1 बॉल 26. आदरणीय मी समीर शेठ पामट्री यांना विनंती करेल, समीर शेठ आपण या स्टेज वरती येऊन आसन. 26 धावा आहेत. वैभव रसाल, निशांत म्हात्रे आलाय आणि वैभव रसालच्या पहिल्याच बॉल वरती सिक्सर. परत एकदा स्ट्रोक हाताने अडवलाय. वा, दुसऱ्या रन साठी निघाले. हर्षद थांबला होता, सेफ राहिल्या. 2 धावा मिळाल्या. थँक्यू डीजे. खरं तर हे मैदान बनवण्यासाठी खरं तर मातीचं जे काम खरं तर आपण पाहिलं, त्या सगळ्या गोष्टींची मेहनत घेणारे खरं तर नानांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि ते हे मैदान, हे पिच सारवण्यासाठी या दरम्यान स्ट्रोक पाहतो आपण. इथून झेल ड्रॉप. वैभव रसाल त्या ठिकाणी कदाचित तेजस पंचांकडे अपील जरूर करतायत, पण पंचांचा निर्णय का असेल हे पाहणं गरजेचं आहे. खरं तर ही पिच सारवण्यासाठी ज्याने आम्हाला खूप छान सहकार्य केलं ते गुरुनाथजी वाघमारे यांचा विशेष सन्मान आम्ही ते करणार आहोत. गुरुनाथ दादा आपण या. ही पिच आदरणीय अतुल केलटकर साहेब यांचं आगमन होतं. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर साठी ज्या 2 आकर्षक स्पोर्ट्स सायकल आहेत. अतुलजी केलटकर साहेब आपले मनापासून धन्यवाद. 2 खेळाडूंचं स्वप्न खरं तर या 2 सायकल जिंकण्यात नक्की पूर्ण होईल. अतुल केलटकर दादा, थँक्यू सो मच. 3 बॉल आणि 29 धावा आहेत. हर्षद निशांच्या विरोधात. 3री ओव्हर चालू आहे. हर्षदचा स्ट्रोक आलाय, प्रॉपर बॅटवरती लागला नाही, पण मिड विकेट कडे बॉल निसटलाय. चेंडू, दुसऱ्या रनचा कॉल आहे. स्ट्रायकर रेनला फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद आहे. बॅटर आउट.
मेहनत घेतली राणा प्रताप क्रिकेट संघ वेनगाव शिवसेना शाखा मोठे वेनगाव यांच्या मेहनतीने उभी राहिलेली ही स्पर्धा आदरणीय उपजिल्हा प्रमुख भाई गायकर साहेब, त्याचबरोबर सन्माननीय कर्जत क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभिषेकजी गायकर साहेब आणि ग्रामस्थ मंडळ मोठे वेनगाव धाकटे वेनगाव सगळ्यांनी या क्रीडा स्पर्धेला सहकार्य केलं आणि ही 6 रात्रींची स्पर्धा जर का स्टेज वरती आपण पाहतोय सगळे आमचे इथून मात्र बघतो आपण 30 जावा आहेत अनुश्री 11 धोत्रे संघाच्या. खरं तर या क्रीडा स्पर्धेला उत्तर रायगड जिल्हा युवा सेनेचे अध्यक्ष तरुणांच्या गळ्यातील ताईत असणारे प्रसाद शेठ थोरवे साहेबांचा देखील या क्रीडा स्पर्धेला नेहमी क्रीडा स्पर्धा क्रिकेट म्हटलं ना प्रसाददादा थोरवे यांचा नेहमी त्या स्पर्धेला सहकार्य असतं आणि त्यांचा देखील आपण मनापासून आभार व्यक्त करूया. आणि इथून बॉलर कडून पुन्हा वाईट बॉल. त्याचबरोबर खरं तर कुठलेही कार्यक्रम असेल ना मोठे वेनगाव मग तो क्रिकेटच्या मॅचेस असू द्या किंवा इतर कुठलाही कार्यक्रम असू द्या, कधीही अभिषेक गायकर साहेबांकडे गेलं की साहेबांनी आजपर्यंत कधी कोणाला नाराज केलं नाही आणि खरं तर त्यांचाही फार मोठा वाटा आमदार चषक मोठे वेनगावचे या स्पर्धेमध्ये. आणि त्याचबरोबर हा चेंडू आपण पाहतो पंचांचा इथून निर्णय आला. षटक क्रमांक 3 समाप्त. 31 धावा झालेल्या आहेत. आणि त्याचबरोबर या क्रीडा स्पर्धेला खरं तर आदरणीय शिवसेनेचे तालुका संघटक वैभव शेठ बोराडे यांचं देखील फार मोठं अमूल्य असं योगदान, वैभव शेठ बोराडे यांचं देखील फार मोठं सहकार्य. आणि त्याचबरोबर ज्या व्यक्तिमत्वाशिवाय ही स्पर्धा अपूर्ण आहे ते सौरभ शेठ बोराडे 6 रात्रीमध्ये. आणि खरं तर फ्रीज जो मॅन ऑफ द सिरीज एका खेळाडूचं स्वप्न पूर्ण करणारा जो मालिकावीराचा फ्रीज आहे तो मात्र सौरभ शेठ बोराडे यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले. म्हणजे जो कोणी मॅन ऑफ द सिरीज ठरलेल तो कायम लक्षात ठेवईल की सौरभ शेठ बोराडे साहेबांनी पुरस्कृत केलेला तो रेफ्रिजरेटर मी खरं तर जिंकून आणला. अभिमानाची गोष्ट त्याच्यासाठी असेल. आणि त्याचबरोबर या क्रीडा स्पर्धेला सन्माननीय गणेश शेठ पाळकर अर्थात नाना यांचे देखील मनापासून आभार. त्याचबरोबर सन्माननीय अभिषेक भाई गायकर यांचं देखील मनापासून आभार. त्याचबरोबर उपसरपंच दिनेशजी गायकवाड यांचं देखील अमूल्य असं सहकार्य. त्याचबरोबर उद्योजक कैलासजी मुंडे गणेशजी मुंडे माफी असावे उद्योजक गणेशजी मुंडे साहेब यांचेही मनापासून आभार. त्याचबरोबर सुभाष भाऊ पालकर यांचेही मनापासून आभार. अतुलजी केलटकर हे नाव विसरून चालणार नाही. 6 रात्रीमध्ये आम्ही आवर्जून ज्या नावाचा उल्लेख करतो अतुलजी केलटकर, वैभवजी बोराडे, सौरभ शेठ बोराडे, अजयजी केलटकर, समीर शेठ कडुसकर या सगळ्यांनी मात्र प्रचंड मेहनत लावली. दुसऱ्या रनचा कॉल. 2 धावा इथून मिळालेल्या आहेत. 2 धावांनी अनुश्री 11 धोत्रेचा स्कोर आहे तो मात्र 33. अशा धावा पाहिजे टीमला. प्रत्येक बॉलवरती रन आता हव्यात. वैभव रसालला प्रत्येक बॉलवरती चार्ज व्हावं लागेल, स्ट्राईक घ्यावी लागेल, कारण आता या स्पर्धेतील पहिल्या इनिंगचे बॉल बाकी आहेत फक्त 5. अटॅकिंग क्रिकेट ताबडतोब बॅटिंग करावी लागेल लास्ट ओव्हरमध्ये. तेजस देशमुखचा हा बॉल पंचांची मुवमेंट सांगतेय एक्स्ट्रा धावा आली व्हाईट बॉलच्या स्वरूपात. 34 आहेत. अजून 5 बॉल बाकी आहेत. वैभव रसालचं वादळ येणाऱ्या 5 चेंडूवरती येईल का? आणि 34 आहे. जर का 5 बॉल मध्ये किमान 15-16 केला तर 50 धावा अनुश्री 11 धोत्रे उभारू शकेल. फुल टॉस. पंचांनी नो बॉल दिलाय. नो बॉल आणि त्यानंतर धावा घेण्यासाठी बॅट्समन निघालेत. नो बॉल आणि 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होती. टोटल मिळती 3. आता वैभव रसाला परत चान्स आहे बिंदास्त स्ट्रोक मारण्याची, कारण दिली आहे ती मात्र बॉलरने फ्री हिट. आवाज कोणाचा? आवाज शिवसेनेचा. आदरणीय प्रसाद शेठ पालकर या व्यक्तिमत्वाचंही मनापासून आभार. विशेष सहकार्य प्रसाद शेठ पालकर यांचं आणि प्रसाद शेठ पालकर यांना विसरून चालणार नाही. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम वेनगावच्या कार्यक्रमासाठी आणि 6 रात्र खरं तर आवर्जून या क्रीडा स्पर्धेला ज्यांचा भक्कम पाठिंबा राहिला, भक्कम साथ आणि उपस्थिती राहिली प्रसाद शेठ पालकर यांचं देखील मनापासून आभार. प्रसाद शेठ बघा आजही 2 वाजले तरी प्रसाद शेठ खाली खरं तर मी म्हणेल की प्रेक्षकामध्ये उभं राहून खऱ्या अर्थाने या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. मोठे वेनगावची ही स्पर्धा 6 रात्री 48 संघांचा समावेश असणारी ही आमदार ट्रॉफीची स्पर्धा. आणि फ्रीडचा बॉल होता. इथून पंचांचा निर्णय आला व्हाईट बॉल.
आणि या सर्व मान्यवरांचं जर का आपल्याला सहकार्य नसतं तर कदाचित ही स्पर्धा यावर्षी होऊ शकली देखील नसती. पण तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याने राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेनगाव या एक मोठा पाठिंबा आणि खरं तर प्रसादजी थोरवे साहेब, मनोहरजी थोरवे साहेब आणि आमदार साहेबांचं मनापासून आभार. फ्रीटचा बॉल आहे, वैभवने मागे खेचलाय, बॉल अडवण्यासाठी क्षेत्ररक्षक पोहोचलाय, बॉल आता ते समोर फेक करतोय. 2च धावा मिळतील. 2 धावांनी टीमची टोटल येते 40. अजून 4 बॉल बाकी आहेत. वैभव रसालचं टार्गेटच आहे की समोर 4 मधले किमान 2 ते 3 हिट मारायचे. पाटणकर साहेबांचं 1000 आहे. 2 6 मारले वैभव रसालने तरी 1100 रुपये म्हणजे सेकंदाला त्यांचे पैसे वाढत आहेत. 2 बॉल आणि 40 धावा. जबरदस्त क्रीडा स्पर्धा आहे. सिक्सर इथून मारेल का वैभव रसाल? वैभवचा स्ट्रोक, हवाई सफर, बॉल अडवण्यासाठी एफर्ट्स आणि बॉल सीमा पार. ओव्हर दी रोप पडलाय हा षटकार. त्याचबरोबर या क्रीडा स्पर्धेला सहकार्य, फार मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभलं. रोहितजी पाटील साहेब, योगेश बडेकर दादा, मंगेशजी केलटकर, सनी शेठ चव्हाण, रोहितजी विचारे साहेब, प्रशांतजी पाटील, नितीन शेठ बडेकर, मंदारजी सावंत, भूषण शेठ भोईर. परत एकदा वैभव रसालच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 हिट, मोठे सिक्सर आलेत. पन्नाशी पार अनुश्र 11 धोत्रे. शेवटपर्यंत वैभवने चांगल्या बॉलरची वाट पाहिली की ते चांगले चेंडू माझ्या रडार मध्ये येतील. आता 4 बॉल संपले, धावा आहेत त्या 52. त्याचबरोबर या क्रीडा स्पर्धेला आदरणीय भूषण शेठ भोईर, विजयजी हांडे साहेब, सचिनजी अंबवणे साहेब, अविनाशजी केलटकर, त्याचबरोबर केतनदादा लाड, समीरजी कुडुसकर, भिकाजी मुंडे साहेब, निवृत्ती डाकोळ साहेब, या सगळ्यांचं या क्रीडा स्पर्धेला फार मोठं सहकार्य लाभलं. सर्वांचा आम्ही मनापासून आभार. राणा प्रताप क्रिकेट संघ वेनगाव आणि शिवसेना शाखा मोठे वेनगाव यांच्या वतीने आभार व्यक्त करतोय. परत एकदा वैभवचा स्ट्रोक आलाय. मिड ऑफ मधून बॉल चाललाय बाउंड्री पार. 56 धावा वैभव रसालच्या या तुफानी बॅटिंगने अनुश्र 11 धोत्रे संघाच्या. अजून 1 बॉल बाकी आहे. 10 बॉल मध्ये 32 धावा वैयक्तिक वैभव रसालच्या बॅट मधून थांबला. आणि लास्ट ओव्हर मध्ये बॉलर तेजस देशमुख जो संघाचा कॅप्टन आहे, कॅप्टन वरती अटॅक केला आणि 5 बॉल मध्ये तेजसने धावा दिल्यात 25. मागच्या 3 ओव्हर पर्यंत अनुश्र 11 धोत्रे संघाला बरोबर मी म्हणेल की अंडर कंट्रोल ठेवलं होतं, पण या 5 चेंडू मध्ये धावा दिल्यात तेजस देशमुखने 25. चला, पाणी वगैरे पाहिजे असेल तर मैदानाच्या आतमध्ये लगेच जायचं आहे. आयोजकांना मी विनंती करेन की पाणी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पोहोचवा. कदाचित थोडे क्रॅम्प्स वगैरे आले असावेत, त्यामुळे पाणी आपण लगेच जायचं आहे प्लीज, विनंती असेल. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन आपण उपस्थित राहायचं आहे. श्री भैरवनाथ किरवली आणि त्यांच्या विरोधात नेरळपाडा अशी नेक्स्ट मॅच. दोन्ही कॅप्टन आहेत इकडे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. थोडं पाणी आपण द्यायचं आहे, स्प्रे वगैरे द्या. शेवटचा 1च बॉल बाकी आहे. 56 धावा झालेले आहेत 3 ओव्हर 5 चेंडू मध्ये. राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेनगाव, शिवसेना शाखा मोठे वेनगाव आयोजित आमदार चषक 2026. मोठे वेनगावची ही 6 रात्रींची स्पर्धा आज अंतिम टप्प्यात आहे. सेकंड राऊंडची मॅच आणि वैभव रसाल शेवटचा बॉल खेळेल. तेजस देशमुख कॅप्टनचा लास्ट बॉल आहे. लास्ट बॉल, वाव, व्हॉट अ स्ट्रोक. सिक्सर मारला, वेल फिनिश, गुड टच. 62 धावा.
4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि 63 धावांचा टार्गेट सेट झालंय आदित्य स्मृती यंगस्टार वयासाठी 63 टू विन. नक्कीच रेफ्रिजरेटर या स्पर्धेमध्ये पुरस्कृत करण्यात आलं. आणि खरं तर या आयोजनाला यशस्वी करण्यामध्ये हुकमाचा एक्का जर कोण असेल तर ते सौरभ शेठ बोराडे आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी मात्र आपण करूया. दोन्ही कॅप्टन आहेत. खरं तर मोठे वेणगाव गावाच्या प्रत्येक क्रीडा स्पर्धेसाठी आणि मोठे वेणगाव गावाच्या क्रिकेट टीमसाठी प्रत्येक वेळी ज्यांनी मात्र सहकार्य केलेलं आहे ते सौरभ शेठ बोराडे आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी मात्र आम्ही करत आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. हेड आणि टेल आहे. हेड या ठिकाणी कॉल केला गेलाय. इट इज हेड आलेला आहे. नेरपाडा टीमने टॉस जिंकलाय. डिसिजन त्यांनी पेंडिंग ठेवलाय. दोन्ही टीमना आम्ही भरपूर साऱ्या शुभेच्छा या ठिकाणाहून देतोय. द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज टीम नेरपाडा वन द टॉस अँड डिसिजन इज स्टील पेंडिंग. नेरपाडा टीमने टॉस जिंकलाय आणि डिसिजन थोडासा पेंडिंग ठेवलाय. आपण मान्यवरांचे आभार व्यक्त करूया. दोन्ही टीमना शुभेच्छा देऊया. रणचीसकडे मात्र आपण जाणार आहोत. परंतु पाटणकर साहेब ज्यांनी पारितोषिकांची बरसात केली. अजय सर. पाटणकर साहेब म्हणजे दिलदार व्यक्तिमत्व आहे. दिलदार दिलखुलास. 63चा टार्गेट आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. अनुश्री 11 धोत्रे अमित तुपे यांनी पॅक केलेला हा संघ आहे. तर दुसरीकडे बॅटिंग असेल ते आता आदित्य स्मृती यंगस्टर वयाल. 63 धावा त्यांना 24 बॉलमध्ये चेस करायचे. पाटणकर यांचा डान्स आपण पाहिला. हिंदुस्थानचे थँक्यू. खूप छान डान्स त्यांनी केला. नेरळपाडा टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. किरवली तेजस तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. दिल दरिया डान्सर आहेत पाटणकर. पाटणकर साहेब म्हणजे एकदम दिल खुलास. चला 63चा टार्गेट आहे. विनंती करायला आणि सर्व प्रेक्षकांसाठी आता खुश खबर आहे. सुयोग पालकर यांच्याकडून मात्र आयवा कॅश साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे या मॅच साठी. HDFC चे भावी मॅनेजर म्हणजे बँकेचा पैसा सगळा तुम्हाला मिळेल जर का आयवा कॅश पकडली तर. 200चा कॅश प्राइज आहे. चला मैच ऑन. 63चा टारगेट. ओवर टू मानस. तो खेल की शुरुआत और पहली गेंद पर तेजस देशमुख टीम के लीडिंग खिलाड़ी डंडी अवकार फेंकी यॉर्कर और ये पहला 440 बॉल का बड़ा झटका. डीजे मास्टर हिंदुस्थानचे डान्सर पाटणकर आलेले आहेत. खतरनाक डान्स.
लाजवाब, एक नंबर डान्स. आमदार चषकाची स्पर्धेचं नियोजन अतिशय भारी आहे. मोठे वेनगावची स्पर्धा आणि सुयोग पालकर HDFC चे भावी मॅनेजर, कारण त्यांची तारीफ त्यांचा सगळा मित्र परिवारही करत असतो. विजय गोमारे त्यांचे खूप छान मित्र, नेहमी त्यांची तारीफ करत असतात. तो चलिए दोस्तों, मैदान के अंदर चलती है पहली गेंद के ऊपर तेजस देशमुख को डगआउट का रास्ता दिखाया गया, जहां पर बड़ा टारगेट है 63 का पीछा करना है और पहली गेंद पर लीडिंग बैटर की विकेट अगर जाती है तो रन चेस कठिन होगा। यहां से जड़ में डाली थी ऑन साइड पर, ये ऑन ड्राइव आपको दिखाई देगा। वाइडिश लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है, सिंगल यहां से जरूर तोड़कर कंप्लीट किया गया। द काउंट इज ओपन बाय 1 रन फॉर द बैटर एज वेल एज फॉर द टीम। जोड़ी की बात करेंगे तो राज पवार और राहुल, ये दो खिलाड़ी मैदान के अंदर है, लेकिन आज इन दोनों खिलाड़ियों के पास वो मौका है। तेजस देशमुख जिनकी बात हमेशा की जाती है जब भी आदित्य स्मृति यंगस्टर वया का नाम आता है, लेकिन अगर आज वो पहली बॉल पर आउट हुए तो आपके ऊपर वो मौका है और वो जिम्मेदारी भी। अगर यहां से आप जिताते अपने टीम को तो आप भी हाईलाइट खिलाड़ी हो सकती है। मिड ऑन बाउंड्री के ऊपर से लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर ये चौका, 4 रन। रन संख्या पहुंचेगी 5 पर। ऑन साइड पर एक और बढ़िया स्ट्रोक, बैकफुट से फ्लैट, फैबुलस, फ्यूरियस, 6 रन्स। माननीय पीयूष जी गवस्कर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे, आपलं पण स्वागत या ठिकाणी असेल। दो गेंदों पर दो बड़े हिट, तीसरी गेंद ऑन साइड पर, ये भी गैप में है और निकल जाएगी। डीप काउ कॉर्नर पर खिलाड़ी रफ्तार से आएंगी। अंतिम लम्हों में गेंद को फील्ड किया गया, लेकिन राज पवार जिन्होंने पवार की पावर मैदान के अंदर दिखाई, ये 2 रन आए। रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 13 रन। पीछा करना है 63 का, 13 बनी है, यानी 50 रनों की जरूरत 19 गेंदों में जीतने के लिए आदित्य स्मृति यंगस्टर वया की टीम को। राज पवार अगर मैदान पर आखिरी गेंद तक खड़े रहती है तो वया टीम जरूर जीत की मंजिल तक पहुंच सकती है। पहली ओवर में शुरुआत बढ़िया रही थी, गेंदबाज जितेश छोटा तीर घाव करे गंभीर, जिन्होंने पहली गेंद पर तेजस देशमुख का विकेट लेने के साथ वयाल टीम के ऊपर आक्रमण किया था। शुरुआत अच्छी की थी, लेकिन उसके बाद राज पवार ने बताया हम भी कुछ कम नहीं है, मेरे में भी वो दम खम है, और यहाँ पर अच्छी पारी खेलते हुए अपने टीम के लिए 3 गेंदों पर 12 रन राज पवार ने बनाई है। 400 के स्ट्राइक रेट से ये खिलाड़ी बैटिंग करता हुआ आपको नजर आएगा। 19 गेंदें बचेंगी, जीतने के लिए 50 की जरूरत। ऑन साइड पर बड़ा हिट, हवा में गेंद है, उल्टे भागते हुए कैच लेना कठिन होता है। गेंद टप्पा बदल खाने के बाद कांटा बदलती हुई तीसरे रन के लिए दौड़ लगाई जाएगी। गुड रनिंग बिटवीन द विकेट, 3 रन जो दौड़ कर किए जाएंगे पूरे, और इन्हीं 3 रनों के साथ P1 की पहली मैग्नेटरी पावर प्ले का खेल होगा समाप्त। रन बनेंगे 16 रन, 1 विकेट के नुकसान पर स्कोर कार्ड के ऊपर। आने वाली गेंदें यहां से बचेंगे 18 और जीतने के लिए 47 रनों की जरूरत।
विनोद जी पाटणकर की तरफ से अगर बल्लेबाजों ने 3 गेंदों पर 3-6 लगाए तो 200 रुपए का इनाम उनको यहां से दिया जाएगा। वैभव रसाल ने शुरुआत की, हाफ ट्रैकर बॉल, अतिरिक्त उछाल ने बीट किया, कॉटन बॉल का चांस। मैंने कहा था जब मैं वैभव रसाल की गेंदबाजी देखता हूं मुझे जॉश हेजलवुड इनकी याद आती है। एक्स्ट्रा बाउंस, बीटन द बैटर, और वही देखा कॉटन बॉल के तौर पर यह दूसरा झटका। या केटीसी कर इनका डांस आपको देखने को मिलेगा। कमाल का डांस वो करते हैं अपने रंग में। अगर वो आएंगे असली रंग में तो सबको फील कर सकते हो, इतनी ताकत है विनोद पाटणकर इनके डांस में। 16 रन स्कोर कार्ड पर जरूर बनेंगे। चलिए गेंदबाजी में वैभव तैयार, जड़ में डाली है, यार करती है, खोद कर निकाला जरूर, रन आउट का चांस। थ्रो किया रही है क्योंकि वैभव रसाल को पता है ओवर थ्रो होता तो 1 के 2 भी यहां से निकल सकते थे। विनोद जी पाटणकर इनकी तरफ से 1000 रुपए का इनाम वैभव रसाल, 1100 रुपए का इनाम वैभव रसाल को दिया जाएगा और 100 रुपए का इनाम उन्होंने मुझे कमेंट्री के लिए जरूर दिया, उनका मैं शुक्रगुजार हूं। नो बॉल का इशारा जरूर अंपायर के तरफ से आता हुआ हमें नजर आएगा। नो बॉल के साथ टोटल इंक्रीज हुआ है, 18 रन स्कोर कार्ड पर भरेंगे। मैच की तरफ हम ध्यान देंगे क्योंकि मुकाबला रोमांचक। बैकफुट पर गए थे, स्क्वायर कट करने का प्रयास था, अंपायर ने बताया वाइट बॉल, भाई फैलाई। शाहरुख खान की स्टाइल में उन्होंने बताया कि वाइट बॉल है, वाइट के साथ था टोटल भी यहाँ से +1 आपको होता हुआ जरूर नजर आएगा। माधव ठाकरे सर जब जाएंगे तो शाहरुख खान के एक्शन दिखाएंगे वाइट बॉल के लिए, लेकिन फ्री हिट कंटिन्यू है। नो बॉल आया था तो फ्री हिट कंटिन्यू होगी। यहां पर बल्ला घूमा जरूर था, टप्पा खाने के बाद गेंद रही नीचे, लोअर बाउंस, बीटन द बैटर वैभव रसाल। यह खिलाड़ी मैदान के अंदर अपने आतंक को दिखाता हुआ नजर आएगा। बैटिंग करते हुए भी उन्होंने कमाल का खेल किया और गेंदबाजी करते हुए भी अपना टॉप क्लास परफॉर्मेंस दिखा रहे हैं। यूं ही केपीएल कर्जत प्रीमियर लीग में मैंने बाइक नहीं जीती, मेरे पास वो क्लास है, वो डेडिकेशन है। एक और बार पटकी हुई गेंद थी, गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद अतिरिक्त उछाल, अंपायर कॉल, अनदर वाइट बॉल। एक और वाइड आई है, ये अंपायर का मानना कि वाइट बॉल है। बॉलिंग टीम ने चैलेंज किया, रिव्यू लिया, चलिए चेक करेंगे थर्ड अंपायर। हाइट के लिए ये वाइट दी गई थी लेकिन चेक होगा। इट इज वाइट बॉल, डेफिनेटली अ वाइट बॉल। ये डिसीजन जरूर आएगा। 1 बाउंस, 1 बाउंस की वार्निंग दी जाएगी। वाइट बॉल का डिसीजन जो ऑनफील्ड अंपायर का था, तीसरे अंपायर का मानना भी वही कि ये वाइट बॉल है। रिव्यू अनसक्सेसफुल हुआ, यानी कि आपने आपका रिव्यू गंवाया है बॉलिंग टीम, तो रिव्यू आप दोबारा यूज नहीं कर सकते इस इनिंग में, इस मैच में। इस बात पर आपको ध्यान रखना है। 20 रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर। जीतने के लिए अभी भी 15 गेंदें बची है और 43 रनों की जरूरत होगी। ऑफ साइड पर यहां से भी टैपिंग क्रिकेट आपको नजर आएगा। अलोंग द कार्पेट्स द बॉल इज ट्रैवलिंग इनटू द डीप कवर जोन। सिंगल हैज बीन कंप्लीटेड, दे वांट द सेकंड, लेकिन रिस्की रन था, इसी वजह से मना किया गया। एक ही रन के साथ संतुष्टि मैदान के अंदर आपको नजर आएगी। 21 रन स्कोर कार्ड के ऊपर जरूर बनी है। इक्का दुक्का दिल्ली दुरुस्त नहीं, दिल्ली दूर अस्त करवाएगा। अल्पेश
राहुल, ये जोड़ी को रन बनाने पड़ेंगे, तभी उनकी टीम इस मुकाबले में जीत तक पहुंच सकती है। कांटे की टक्कर होना जरूरी है। मैच रोमांचक होगा तो दर्शकों को मजा आएगा। उड़ाया अल्पेश, सीधे बल्ले से बढ़िया स्ट्रोक था ये, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर आता तरसन 6 रन। यहां पर भी आपको ड्राइव जरूर नजर आएगा, गेंद ट्रैवल होते हुए लॉन्ग ऑफ पर 1 रन यहां से जरूर पूरा किया गया। यहां पर एक और बार बड़ा हिट आएगा। अल्पेश 2 गेंदों पर 2 छक्के, मुकाबले को पूरी तरीके से पलट कर रखता हुआ यह खिलाड़ी, एक और 6 रन। के नुकसान पर 11 गेंदें बाकी और जीतने के लिए 29 रनों की जरूरत। लेकिन विनोद शेठ पाटणकर, इनकी तरफ से मेरी कमेंट्री के लिए 100 रुपए का इनाम आ चुका है। तो विनोद शेठ पाटणकर, इनका मैं शुक्रगुजार हूं कि मेरी कला की कदर उन्होंने की। और वैभव रसाड़, इनको विनोद शेठ पाटणकर इनकी तरफ से 1100 रुपए का इनाम बिल्कुल वो देने वाले हैं। बल्ला यहां से घूमा है, अपील की जाएगी कॉट बिहाइंड के लिए। उत्साह नहीं था ये, बिल्कुल किनारा नहीं था। कभी कभार ऐसे अपील्स की जाती है ताकि अगर अंपायर को आप कन्विंस कर पाए तो विकेट आपको मिल सके। लेकिन यहां पर ये डॉट गेंद की समाप्ति है। 10 गेंदें बचेंगी जीतने के लिए, 29-29 की जरूरत। अभी भी मुकाबला रोमांचक। बैकफुट पर गई थी, ऑन साइड पर खेलाई, 1 रन पूरा किया जाएगा। दूसरे के लिए नहीं भागे हैं, समीकरण में बदलाव होता हुआ यहां से 35 रन ऑन द बोर्ड। 9 गेंदें बचेंगी जीतने के लिए, 28 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आएगी। 9 गेंदें बची है, 28 रनों की जरूरत। और यहां पर यह बड़ा हिट आएगा, गेंद गई है मैदान के बाहर। गेंदबाज की बत्ती जो करते हैं गुल, वो बल्लेबाज है राहुल, बनेंगे पावरफुल और आएगा 6 रन।
बैकफुट पर गए, बढ़िया स्ट्रोक है ये। टप्पा खाने के बाद गेंद ने काटा बदला, डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री की बाहर। ये तो ट्रेलर झांकी है और पिक्चर तो बाकी है। 4 रन। चेंडू पाठवा. मानस हिंदुस्थानचे पाटणकर आलेत ना, त्यांनी आग लावली आहे. पाटणकरांनी आग लावली. सात गेंदें बाकी है मैदान के अंदर। 18 रनों की जरूरत जीतने के लिए आदित्य स्मृति यंगस्टर वयाल को मैदान के अंदर नजर आएगी। राहुल और अल्पेश, ये जोड़ी कमाल है, ये जोड़ी धमाल है, अपनी टीम को किया माला माल है और मैच की कहानी को पलटा जाएगा। गेंदें बचेंगी 7, बनाने होंगे 18 रन। चलिए बॉल देना है मैदान पर। सात गेंदें बचेंगी, जीतने के लिए 18 रनों की जरूरत मैदान के अंदर। कहीं मत जाइएगा दोस्तों, ये कांटे की टक्कर है, ये रोमांचक मैच है, ये नेल बाइटिंग एनकाउंटर है, ये माउथ वाटरिंग एनकाउंटर, दांतों तले लोहे के चने चबवाने वाला मैच मैदान के अंदर आपको नजर आएगा। राहुल 6 गेंदे 12 रन, 200 का स्ट्राइक रेट। अल्पेश 6 गेंदे 15 रन, 250 का स्ट्राइक रेट। 7 में 18 जो आदित्य स्मृति यंगस्टर वयाल को जीतने के लिए बना रही है। स्ट्राइक एंड पर राहुल तैयार। आखिरी गेंद ओवर की, आखिरी गेंद टप्पा खाने के बाद नीचे रही, बट अंपायर कॉल, इट इज अ वाइट बॉल। रिव्यू लिया है अंपायर, अंपायर रिव्यू है ये। चलिए ऑन स्क्रीन पर चेक किया जाएगा क्योंकि बॉलिंग टीम ने तो अपना रिव्यू गवाया है, लेकिन अंपायर रिव्यू ये वाइट बॉल के लिए होगी। चेकिंग ऑन द स्क्रीन। डिसिजन पेंडिंग आहे आदरणीय आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेबांच्या नावाने. आवाज कोणाचा? आवाज शिवसेनेचा, आवाज आमदार चषकाचा. फेयर बॉल का डिसीजन यहाँ से थर्ड अंपायर के द्वारा दिया जाएगा, यानी ये लीगल बॉल होगी। ऑन फील्ड अंपायर को अपना डिसीजन रिवर्स करना पड़ेगा क्योंकि ये फेयर बॉल है, ऐसे थर्ड अंपायर का मानना है। 3 ओवर का खेल यहाँ से समाप्त हुआ। रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर 45 रन फॉर द लॉस ऑफ 2 विकेट। 6 गेंदे और जीतने के लिए 18 रनों की जरूरत है।
हा बॉल 18 रनची गरज आहे. चलिए फेयर बॉल का डिसीजन दिया है थर्ड अंपायर ने और सारी चेकिंग होने के बाद भी यही मानना कि फेयर बॉल ही है. तो ये डॉट बॉल ज़रूर आपको नज़र आएगी. 6 गेंदे और 18 की ज़रूरत होगी. चला चला वैभव 6 बॉल 18ची गरज आहे. चला चला टीम वयाल आपण खेळाडू कक्ष सोडू नका. अदरवाईज पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चला चला दोनही टीमचे सपोर्टर ही गोष्ट लक्षात घ्या. खेळाडू चला वैभव रसाळ आपल्या टीमला घ्या लगेच. सगळे निर्णय योग्य दिलेले आहेत पंचांनी. आता मॅचमध्ये अजिबात अडचण आणू नका. वैभव रसाळ आपल्या टीमला घ्या आणि लगेच मॅचला पुढे सुरू करायचं आहे. तो चलिए वी आर रिज्यूमिंग द गेम जहां पर आने वाली 6 गेंदें और जीतने के लिए 18 रनों की जरूरत. आदित्य स्मृति यंगस्टर वयार टीम को मैदान के अंदर नजर आएगी. 6 गेंदों पर 3-6 अगर आती है तो ये टीम इस मुकाबले को जीत सकती है. लेकिन 6 में 18 दूसरी तरफ बचारे भी है. क्या बनेंगे या बचाए जाएंगे? क्या जीतेगी टीम अनुष 11 धोत्री आदित्य स्मृति यंगस्टर वयार? आखिरी ओवर की जिम्मेदारी को लेकर गेंदबाज बॉलिंग ट्रैक पर आएंगे. आकाश टू अल्पेश. मजा आएगा. ये रोमांचक बैटल आपको नजर आएगी. काटेगी टक्कर. अल्पेश भी अच्छे फॉर्म से गुजर रही है तो साथ ही साथ राहुल ने भी उनका साथ दिया है. लेकिन आकाश गेंदबाज आखिरी ओवर. पहले गेंद ऑफ साइड पर. बढ़िया स्ट्रोक है. ये बैकफुट से हैमर किया. 1 रन पूरा. दूसरे रन के लिए वो दौड़ मैदान के अंदर आपको नजर आएगी और ये डायरेक्ट हिट हुआ. लेकिन अंपायर का क्या मानना है ये बात भी देखने लायक यहाँ से आपको नजर आएगी. ओवर थ्रो देखिए टप्पा खाने के बाद अगर वैभव रसाल के भी सिर के ऊपर से गेंद जा सकती है तो कोई खिलाड़ी इस गेंद को नहीं रोक सकता था. इतनी हाइट है उनके पास. रोकना असंभव था. थ्रो और एक्यूरेट अगर होता तो ये रन बचाया जा सकता था. लेकिन ये डायरेक्ट हिट हुआ नहीं. 5 गेंदों पर 16 रनों की ज़रूरत मैदान के अंदर नजर आएगी. ये 2 रन कंप्लीट ज़रूर है और इन्हीं 2 रनों के साथ टोटल आगे बढ़ता हुआ रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 47 रन. आने वाली गेंदें 5 और बनाने होंगे 16. 5 गेंदें 16 रनों की जरूरत मैदान के अंदर. 16 का डोला 43 की छाती. ये गाने की याद सभी को आती है. लेकिन 5 में 16 मैदान के अंदर. बल्लेबाज या गेंदबाज कौन मारेगा बाजी? कौन बनेगा बाजीगर? कौन जीतेगा और कौन बनेगा सिकंदर? हाफ ट्रैकर बॉल सीधे बल्ले से अल्पेश काम किया है विशेष. इलाका तेरा धमाका मेरा. ये नंबर 6 के लिए 10 रनों की जरूरत. अल्पेश ने मुकाबले के अंदर जान डाली है. क्या कमाल की बल्लेबाजी. अकेला शेर 1 मैन आर्मी की तरह ये खेल करता हुआ. 8 गेंदें बाकी, माफ कीजिएगा 4 गेंदें बाकी है और जीतने के लिए 10 रनों की जरूरत. कोई भी टीम जीते, कोई सपोर्टर्स, कोई खिलाड़ी मैदान के अंदर नहीं जाएंगे. ये ऑर्गेनाइजर्स ने बताया है. जो भी टीम जीतेगी मैदान के अंदर कोई नहीं जाएगा प्लीज. एक और बार बढ़िया स्ट्रोक. अल्पेश ने मुकाबले की कहानी को पलटा है.
मारूंगा एक फाइट और करूंगा वातावरण टाइट, ये मिलेंगे 6 रन। मानस आता 3 बॉल 4 धावांची गरज आहे. 3 बॉल 4. अजूनही मॅच संपलेली नाहीये. इथूनही अनुश्र 11 धोत्रे देखील मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. बघा जे मंडप डेकोरेटर आहेत त्यांच्यासाठी सूचना आहे, जी ब्लॅक स्क्रीन आहे ना, त्या ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला तिकडे एक जी वायर आहे, त्या वायरमधून धूर निघतोय. तिकडे कोणी जवळपास त्या वायरच्या थांबू नका. मी प्रेक्षकांना विनंती करेन की रेलिंगला टच कोणी थांबू नका. रेलिंगला हात लावून थांबू नका. करंट पास होतोय. जर दुखापत झाली तर अडचण येऊ शकते. रेलिंगला टच राहून कोणीही उभं राहू नका प्लीज. सगळ्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं. मंडप डेकोरेटर जयस्वाल कुठे असाल तर तिकडे जा, ब्लैक स्क्रीनच्या बाजूला प्लीज. ऑन साइड पर ये ड्राइव नजर आएगा. दौड़कर सिंगल पूरा किया गया. दूसरे रन के लिए दौड़ लगाई जाएगी और मैदान के अंदर दूसरे रन के लिए, रन आउट के लिए अपील की जाएगी. अंपायर ने रेफर किया तीसरे अंपायर को. ऑन स्क्रीन पर रन आउट के डिसीजन को चेक करेंगे. डिसिजन पेंडिंग आहे अजूनही. चेक करतो आपण. क्लोज निर्णय, त्यामुळे आपला वारंवार आपण पुन्हा तो पाहतोय. थोडा टाइम गेला तरी हरकत नाही, पण निर्णय मात्र योग्यच येईल. चला यानंतर किरवली संघ तेजस आपल्या टीमला आपण रेडी करा. आपल्याला यानंतर फिल्डिंग करायची आणि सिद्धिविनायक नेरलपाडा बॅटिंग करणारे. दोन्ही टीम रेडी राहा. हा सामना शेवटच्या टप्प्यात आहे. 3 बॉल 4 ची गरज होती आणि रनआउटचा डिसिजन इथून पेंडिंग आहे. चला आपण परत एकदा चेक करतोय. आणि तिसऱ्या पानाचा निर्णय आला. फलंदाज नॉट आउट. 2 बॉल आणि 2 धावांची गरज. क्या मैच हुई है. 2 गेंदें बचेंगी. जीतने के लिए 2 रनों की जरूरत. अल्पेश ने क्या कमाल का खेल किया है. अपनी ताकत के बलबूते पर, काबिलियत के बलबूते पर पूरी तरीके से इस बाजी को पलट दिया है. एक समय ऐसा लगा था पहली गेंद पर तेजस देशमुख का विकेट जाने के बाद अनुश 11 स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे टीम बड़ी आसानी से इस मुकाबले को जीत सकती है, लेकिन बल्लेबाज अल्पेश और राहुल की जोड़ी ने बताया हमारे में भी वो दमखम है, हम भी वो अपनी टीम को जीत दिलाने की ताकत रखती है. 2 गेंदे 2 रन. अभी भी गेम ऑन. द मैच इज ऑन फॉर द बोथ टीम्स. 2 गेंदे बाकी और जीतने के लिए 2 की जरूरत. गेंदबाज आकाश तो बल्लेबाज अल्पेश. बल्ला घूमा है यहां से और क्या ये विकेट है. बिल्कुल एक और नया मोड़. सीसॉ की तरह अप एंड डाउन सिचुएशन में कभी यहां कभी वहां ये मुकाबला आपको घूमता हुआ नजर आएगा.
यहाँ पर देखिए रिव्यू लिया गया बैटिंग टीम के द्वारा, यह विकेट है या नहीं, चलिए चेक करेंगे। आउट का निर्णय आएगा, तीसरे अंपायर के द्वारा बैट उनकी हवा में थी तो इसीलिए बल्लेबाज को जरूर जाना पड़ेगा डगआउट में वापस, लेकिन अब एक गेंद बची है, 2 रनों की जरूरत जीतने के लिए नजर आएगी। दिल की धड़कनें धक 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 होती हुई, कौन मारेगा बाजी, हाई वोल्टेज ड्रामा, एब्सोल्यूट सिनेमा मैदान के अंदर। परंतु बघा, धोत्रे जिंकू दे किंवा वयाळ जिंकू दे, मॅच चांगली झाली याला महत्व आहे, पण जी टीम जिंकेल त्याचा कोणताच प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही, या गोष्टीकडे आपण लक्ष द्यावं। अन्यथा जरी तुम्ही सामना जिंकला तरी पुढच्या मॅचमध्ये तुम्हाला पेनल्टी दिली जाईल, हे सेलिब्रेशन अलाउडेड नाहीये, त्यामुळे कोणी प्रेक्षकांनी मैदानाच्या आतमध्ये धावत जायचं नाहीये, हे आयोजकांनी सांगितलेलं आहे। क्रिकेटचा खेळ हा खेळ भावनेनेच खेळला जातो आणि ती खेळ भावनाच महत्त्वाची आहे, त्यामुळे या खेळाचा खेळ भावनेने प्रत्येकाने आदर करायचा आहे, या सूचनेकडे लक्ष द्यावं। एक गेंद बची है, 2 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आएगी। कंपल्सरी चेसिंग इज द रूल ऑफ द टूर्नामेंट। एक तरफ आदित्य स्मृति यंग स्टार वयाळ, तो दूसरी तरफ अनुष 11 स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे। एक तरफ कर्जत तहसील है, दूसरी तरफ खालापुर तहसील है, दोनों टीमें एक रसायन विभाग से तो एक कर्जत विभाग की ये टीम। मजा आएगा इस मैच में, कहीं मत जाइएगा दोस्तों, आप एक थ्रिलर को देख रही है। एक गेंद बचेगी, 2 की जरूरत। कविश पवार, क्या पवार की पावर दिखाएंगे या आकाश पवार असरदार होगा, कौन शिकार करेगा, चलिए देखते। 1 में 2 रन, बल्ला घूमा है, यहां से कनेक्शन बना रहे, 1 गेंद 2 रन चाहिए थे और यहां पर अनुष 11 स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे ने जीता है मैच, मारी है बाजी।